जेव्हा निवडणूक होत नाही ती डावलली जाते आणि सरकार आपले लोक पैसे खाणारे भ्रष्ट प्रशासक नेमते, हा संविधानाचा अपमान. वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर. लातूर शहर महानगरपालिका निवडणूक अनुषंगाने या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्ष व वंचित बहुजन आघाडीचे प्रभाग 2, प्रभाग 3, प्रभाग 4, प्रभाग 5 आणि प्रभाग 7 मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी सायंकाळी लातूर शहरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी एकत्रित जाहीर प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते, ज्याला उत्स्फूर्त प्रतिसाद असा मिळाला आहे. दरम्यान माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर, खासदार डॉक्टर शिवाजी काळगे आणि सर्व मान्यवरांकडून परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वंशज असणारे युवा नेते सुजात आंबेडकर यांना प्रथेनुसार समता सेनेच्या वतीने सलामी देण्यात आली. यावेळी बोलताना युवा नेते सुजात आंबेडकर म्हणाले की सन 2016-17 पासून लातूर मनपामध्ये आपण जो होत असलेला भ्रष्टाचार पाहतोय, या भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्याची वेळ आणि या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला एक संधी आलेली असून या संधीचे सोने आपण करावे. जेव्हा निवडणूक होत नाही ती डावलली जाते आणि सरकार आपले लोक पैसे खाणारे भ्रष्ट प्रशासक नेमते, हा संविधानाचा अपमान असून या प्रशासक व सरकारचे प्रतिनिधी यांना लातूर मनापासून दूर करा आणि आपले स्वच्छ प्रतिमेचे सर्वसामान्य माणसातील काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून देऊन लातूर मनपात पाठवा, असे आवाहन त्यांनी केले. पुढे बोलताना ते म्हणाले की वंचित बहुजन आघाडीत मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि त्यातही युवकांना व बहुजनांचे उमेदवार देऊन त्यांना सत्तेत नेण्याचं काम व त्यांना बळ देण्याचं काम बाळासाहेब आंबेडकर व वंचित बहुजन आघाडीने केले असून यापुढेही करत राहील, असे म्हणत कार्यकर्त्यांना आश्वस्त केले. लातूरमध्ये काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी ही आमदार अमित विलासराव देशमुख आणि ज्येष्ठ नेत्यांमुळे शक्य झाली आहे, हे त्यांनी आवर्जून यावेळी बोलताना सांगितले. या जाहीर प्रचार सभेत बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की लातूर शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली असून या निवडणूक प्रचाराचा श्रीफळ आज तुमच्या साक्षीने वाढवला जातोय. जीवाभावाची माणसे काय असतात याची प्रचिती आपल्याला पाहिल्यानंतर होते, असे म्हणत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला जे अधिकार दिले आहेत त्यामुळे आपण लातूरला सुरक्षित ठेवू शकतो याची आठवण करून दिली. लातूरच्या या पूर्व भागाचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी केले. या पूर्व भागातील अनेक विकास कामे त्यांनी केले. लातूरमधील प्रत्येक विकास कामातील विटेला विचारले तर तीही हेच सांगेल की या विकास कामाला आदरणीय विलासराव देशमुख यांचे हात लागले आहेत, हे आवर्जून त्यांनी सांगितले. लातूर महानगरपालिकेच्या या निवडणुकीच्या निमित्ताने आता लातूरकडे काही नतद्रष्ट लोक वाकड्या नजरेने पाहत असून यांना दूर ठेवण्याचं काम या निवडणुकीत आपल्याला करायचे आहे. लातूरमध्ये अनेक विकास कामे आम्ही आणलेल्या निधीतून होत आहेत, परंतु या प्रशासक राज असलेल्या लातूर मनपाने व सरकारने ही सर्व कामे करणारा कंत्राटदार गुजरात मधला आणून बसवण्याचं काम केले. आज आपण पाहतो आहे मनपातील एकही काम पैसे घेतल्याशिवाय होत नाही, हे दुर्दैवाने सांगावे लागत आहे. आमदार देशमुख यांनी यावेळी असं म्हटलं आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.